नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. प्रकटीकरणाच्या पुस्तकात एका रहस्यमयी कोकऱ्याच्या वधूचा उल्लेख आहे. पण ही वधू नक्की आहे तरी कोण? चला, आज ख्रिस्ती धर्मशास्त्रातल्या याच एका सर्वात आकर्षक आणि वादग्रस्त प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर मग आपला मूळ प्रश्न हा आहे, कोकऱ्याची वचनदत्त वधू कोण आहे? आणि याचं उत्तर एका विशिष्ट गटाभोवती फिरताना दिसतं. तो गट म्हणजे 1,44,000 लोकांचा. पण हे लोक आहेत तरी कोण? आणि इतक्या मोठ्या सन्मानासाठी तेच प्रमुख दावेदार का मानले जातात? ह्या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण मूळ प्रश्न समजून घेऊ. मग दोन वेगवेगळी मतं पाहू, त्यांच्यात नेमका काय फरक आहे ते तपासू, आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय यावर विचार करू. चला सुरुवात करूया. ठीक आहे. तर ही चर्चा नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला सर्वात आधी धर्मग्रंथानुसार ह्या भविष्यवाणीतली मुख्य पात्र कोण आहेत हे पक्कं करावं लागेल. हे वचन खूप महत्वाचे आहे, कारण ते अगदी स्पष्टपणे वधूला एका प्रतिकात्मक जागेसोबत जोडतं, आणि ती जागा म्हणजे पवित्र नगर, नवे येरुशलेम. आता यातला एक तपशील खूपच निर्णायक आहे. या शहराच्या दरवाज्यांवर इस्रायलच्या 12 वंशांची नावं कोरलेली आहेत. आणि हाच आपल्या चर्चेतला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धागा आहे. आणि हाच धागा आपल्याला पहिल्या मुख्य मताकडे घेऊन जातो. हे मत असं आहे की वधू म्हणजे कोणीही नाही, तर एक अत्यंत विशिष्ट आणि मर्यादित गट आहे. ह्या युक्तिवादाची सुरुवातच होते या एका अचूक आकड्याने, 1,44,000. प्रकटीकरणानुसार हे ते लोक आहेत ज्यांच्यावर इस्रायलच्या 12 वंशांमधून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या दृष्टिकोनाच्या समर्थकांचा तर्क अगदी सरळ आहे. बघा, वधू म्हणजे नवे येरुशलेम, बरोबर? नवे येरुशलेम हे इस्रायलच्या 12 वंशांवर आधारित आहे, आणि 1,44,000 लोक त्याच 12 वंशांमधून निवडलेले आहेत. मग तार्किक निष्कर्ष काय निघतो? तर केवळ तेच आणि फक्त तेच वधू आहेत. या मतानुसार या लोकांची पात्रता खूपच कडक आहे, आणि याच पात्रता त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. त्यामुळे त्यांना वधूचा एक अद्वितीय दर्जा मिळतो, तर बाकीचे सगळे विश्वासणारे लग्नाच्या मेजवानीतले केवळ पाहुणे मानले जातात. पण थांबा, याच्या अगदी विरुद्ध एक युक्तिवाद आहे, जो सांगतो की वधू ही कल्पना खूप मोठी आणि व्यापक आहे. चला तो बघूया. हा दुसरा दृष्टिकोन काय सांगतो की 1,44,000 लोक हे नक्कीच वधूचा एक भाग आहेत, पण ते संपूर्ण वधू नाहीत. खरं तर ते एका खूप मोठ्या आणि समावेशक चित्राचा केवळ एक छोटासा भाग आहेत. हा दृष्टिकोन अशा वचनांकडे आपलं लक्ष वेधतो जी सांगतात की देवाने हे स्वर्गीय नगर फक्त शेवटच्या काळातल्या एका गटासाठी नाही, तर इतिहासातल्या सर्व विश्वासू हुतात्म्यांसाठी तयार केला आहे. आणि इथे प्रेषित पौलाचं लिखाण या दोन मतांमधला संघर्ष अधिकच तीव्र करतं. विचार करा, जर फक्त 1,44,000 लोकच वधू असतील, तर पौलाने ज्यांना शिकवलं ते काय फक्त लग्नाचे पाहुणे होते? पण पौल स्वतः म्हणतो की तो विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताला एक शुद्ध कुमारी म्हणून सादर करायला तयार करत होता. म्हणजे तो त्यांना वधूचाच एक भाग बनवत होता, नाही का? हा खूप मोठा फरक आहे. आणि मग इथे न्यायाचा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्या हुतात्म्यांनी आपला विश्वास टिकवण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं, त्यांना वधू न मानता केवळ पाहुणे का समजलं जावं? हे कुठेतरी अन्यायकारक वाटतं. चला, आता या दोन्ही मतांना समोरासमोर ठेवून पाहूया, म्हणजे ते नेमके कुठे आणि का वेगळे आहेत हे आपल्या लक्षात येईल. ही सारणी आपल्याला सगळा फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. प्रथम फळ या संकल्पनेकडे विशेष लक्ष द्या. एका मतानुसार हा एक अद्वितीय आणि श्रेष्ठ दर्जा आहे, तर दुसऱ्या मतानुसार 1,44,000 ही फक्त शेवटची कापणी आहे, पण एकमेव नाही. आणि इथेच या वादाचं खरं मूळ आहे. तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या धार्मिक वादातून आपण अंतिम निष्कर्ष काय काढू शकतो? हा वाद फक्त वधूची ओळख कोण याच्यापुरता मर्यादित नाहीये. तो याच्याशी जोडलेला आहे की आपण भविष्यवाणीच्या ग्रंथांना कसं वाचतो आणि समजून घेतो. आपण त्याचा शब्दशः अर्थ घेतो की प्रतिकात्मक, यावर सगळं अवलंबून आहे. आणि शेवटी हे केवळ एक अमूर्त कोडं नाहीये. यातूनच ठरतं की वेगवेगळे समुदाय एका मोठ्या दैवी कथेमध्ये स्वतःचं स्थान, स्वतःची भूमिका कशी पाहतात.
आणि हे आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या विचारासोबत सोडतं, जो या एका उतार्याच्या खूप पलीकडे जातो. एकाच धर्मग्रंथाचे वेगवेगळे अर्थ संपूर्ण श्रद्धा आणि जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे घडवू शकतात. ही खरोखरच अर्थ लावण्याच्या प्रक्रियेच्या प्रचंड शक्तीची साक्ष आहे.